गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पाठीमागच्या लेक्चरला आपण अमाइन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज कंप्लीट केलेल्या आहेत. याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण बोलतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स किंवा केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स. चालू वर्षी या कोविड-19च्या सिच्युएशनमुळं या केमिकल रिॲक्शनमधल्या पहिला जो भाग आहे किंवा पहिली जी रिॲक्शन आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स, कोणत्या लॅबोरेटरी टेस्टच्या साहाय्यानं अमाइन्सचं डिटेक्शन आपल्याला करता येतं, ही जी पहिली केमिकल प्रॉपर्टी तुमच्या पुस्तकामध्ये होती ती चालू वर्षी या कोविड-19च्या सिच्युएशनमुळं कट करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढची जी केमिकल प्रॉपर्टी अथवा केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. मग याच्यानंतर पुढची जी केमिकल प्रॉपर्टी आहे ती आहे अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. याला हॉफमन्स एक्झिस्टिव्ह अल्कायलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग अल्कायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय, तर या रिॲक्शनमध्ये आपण अमाइनमध्ये अल्किल ग्रुपचे ॲडिशन जे आहे ते अल्किल ग्रुपचे ॲडिशन करत असतो. म्हणून ह्या रिॲक्शनला अल्कायलेशन ऑफ अमाइन्स असं म्हटलं जातं. मग काय आहे ही अल्कायलेशन ऑफ अमाइन्स रिॲक्शन, तर प्रायमरी अमाइन्सच्या बाबतीत ज्यावेळी प्रायमरी अमाइन्सला अल्किल हॅलाइडबरोबरती हिट केलं जातं त्यावेळी त्याच्यापासून तुम्हाला सेकंडरी अमाइन जो आहे तो सेकंडरी अमाइन मिळतो. पुन्हा या सेकंडरी अमाइनला अल्किल हॅलाइडबरोबर हिट केलं तर त्याच्यापासून तुम्हाला टर्शरी अमाइन मिळतो. आणि फायनली ह्या टर्शरी अमाइनला पुन्हा एकदा अल्किल हॅलाइडबरोबर हिट केलं तर त्याच्यापासून तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, की ज्याला टेट्रा अल्किल अमोनियम साल्ट असं सुद्धा म्हटलं जातं, हे मिळतं. म्हणजे इथं प्रत्येक स्टेपला आपण हिटिंग करत असताना जे अल्किल ग्रुप आहेत ते अल्किल ग्रुप याच्यामध्ये ॲड करत असतो. प्रायमरी अमाइनला अल्किल हॅलाइडबरोबर हिट केलं की त्याच्यापासून सेकंडरी अमाइन मिळतं. सेकंडरी अमाइनमध्ये त्याला हिट केल्यानंतर त्याच्यापासून टर्शरी अमाइन मिळतं. टर्शरी अमाइनला हिट केल्यानंतर त्याच्यापासून क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मिळतं. मग इथं आपण प्रत्येक वेळी या अल्किल हॅलाइडबरोबर हिट करत असताना याच्यामध्ये अल्किल ग्रुपचे ॲडिशन होते. म्हणून ह्या रिॲक्शनला अल्कायलेशन ऑफ अमाइन्स असं सुद्धा म्हटलं जातं. मग ह्या रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. प्रायमरी अमाइन्स हिटेड विथ अल्किल हॅलाइड्स gives secondary amines. This heating is further carried out, then it gives tertiary amines. This heating again further continues, along with it gives tetra alkyl ammonium salt. म्हणजे या प्रायमरी अमाइनचं जर अल्किल हॅलाइड बरोबर तुम्ही हिटिंग केलं किंवा असं म्हणा एक्सेस अल्किल हॅलाइड बरोबर हिटिंग केलं तर सुरुवातीला तुम्हाला प्रायमरी अमाइन्सपासून सेकंडरी अमाइन्स मिळतात, पुन्हा टर्शरी अमाइन्स मिळतात आणि फायनली तुम्हाला त्याच्यापासून क्वाटर्नरी अमोनियम साल्ट जे आहे, ज्याला टेट्रा अल्किल अमोनियम साल्टसुद्धा म्हटलं जातं, ते टेट्रा अल्किल अमोनियम साल्ट मिळतं. मग आता याची रिॲक्शन कशी आहे पहा. तर इथं सुरुवातीला आपण हे प्रायमरी अमाइन जे आहे ते प्रायमरी अमाइन घेतलेलं आहे. या प्रायमरी अमाइनला RX अल्किल हॅलाइड बरोबर आपण कंबाईन करतो आहे किंवा हिट करतो आहे. मग त्याच्यापासून तुम्हाला सुरुवातीला मिळते हे सेकंडरी अमाइन. आता तीच रिॲक्शन पहा. आता नेक्स्ट स्टेपला हे जे सेकंडरी अमाइन आहे या सेकंडरी अमाइनला पुन्हा एकदा आपण अल्किल हॅलाइड बरोबर हिट करतोय तर त्याच्यापासून आपल्याला मिळते
टर्शरी अमाइन. आणि पुन्हा एकदा ह्या टर्शरी अमाइनला अल्किल हॅलाइड बरोबर हीट केल्यानंतर फायनली त्याच्यापासून आपल्याला मिळते हे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. फायनली आपल्याला मिळते क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. म्हणजे इथं हे जे हिटिंग आहे अल्किल हॅलाइडची आपण एक्सेस क्वांटिटी जर घेतली आणि त्या अमाइन्स बरोबर त्यांना किंवा प्रायमरी अमाइन्स बरोबर हीट केलं तर सुरुवातीला सेकंडरी अमाइन्स मिळतात, परत टर्शरी अमाइन्स मिळतात आणि फायनली तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट जे आहे ते क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मिळते. मग इथं आपण प्रत्येक स्टेपमध्ये एक एक अल्किल ग्रुप काय करतोय, वाढवतोय. पहा इथं हा एक अल्किल ग्रुप वाढला आहे, त्याच्यानंतर इथं आणखीन एक अल्किल ग्रुप वाढला आहे, त्याच्यानंतर इथं आणखीन एक अल्किल ग्रुप वाढला आहे. म्हणजे इथं प्रत्येक स्टेपला आपण एक एक अल्किल ग्रुप जो आहे तो ॲड करतो आहे. म्हणून ह्या रिॲक्शनला अल्कायलेशन ऑफ अमाइन्स असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग बघा. इथं ही रिॲक्शन संपते. त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे ती पुढची रिॲक्शन आहे तिसरी, हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. मग हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन काय आहे तर याच्यामध्ये जे याच्या पूर्वीच्या अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये आपण शेवटचं प्रॉडक्ट बघितलं टेट्रा अल्किल अमोनियम साल्ट किंवा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. तर त्या क्वाटर्नरी अमोनियम साल्टपासून सुरुवातीला आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे त्या हायड्रॉक्साईड मिळतं स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर. आणि पुन्हा या क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईडचं हिटिंग केल्यानंतर फायनल त्याच्यापासून आपल्याला अनसॅच्युरेटेड अल्किन मिळतं. याला बीटा इलिमिनेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग इथं या इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये किंवा बीटा इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये या क्वाटर्नरी अमोनियम साल्टपासून आपल्याला अनसॅच्युरेटेड अल्किन किंवा अल्किन मिळतं म्हणून इलिमिनेशनच्या सहाय्यानं. म्हणून ह्या रिॲक्शनला हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. तर क्वाटर्नरी अमोनियम साल्ट ऑन हिटिंग विथ मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड गिव्ज क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड. आता मगाशी आपण म्हटलं तसं की जे अल्कायलेशन रिॲक्शनचं फायनल प्रॉडक्ट आहे कोणतं तर क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. या क्वाटर्नरी अमोनियम साल्टला जर समजा मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड AgOH याच्याबरोबर जर हीट केलं तर तुम्हाला त्याच्यापासून क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड मिळतं. मग ह्या क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईडचं पुन्हा स्ट्रॉंग हिटिंग जर कॅरिड आउट केलं तर त्याच्यापासून बीटा इलिमिनेशन जे आहे ते बीटा इलिमिनेशन होतं आणि त्याच्यापासून फायनली आपल्याला अल्किन मिळतं. ही जी रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनमध्ये आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम साल्टचं हिटिंग केल्यानंतर सिल्वर हायड्रॉक्साईड बरोबर स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर बीटा इलिमिनेशन होऊन अल्किन मिळतं. या रिॲक्शनला हॉफमन रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग काय आहे ही हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन तर त्याची रिॲक्शन पहा. इथं आपण हे सुरुवातीला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट घेतलेलं आहे. हे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आहे. या क्वाटर्नरी अमोनियम साल्टला सिल्वर हायड्रॉक्साईड बरोबर आपण कंबाईन करतो आहे. मग सिल्वर हायड्रॉक्साईड आहे हे AgOH. मग ज्यावेळी ह्या क्वाटर्नरी अमोनियम साल्टला सिल्वर हायड्रॉक्साईड बरोबर हीट करतो आहे आपण त्यावेळी त्याच्यापासून तुम्हाला काय मिळतं आहे
तर त्याच्यापासून आपल्याला मिळते हे क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड. परत ह्या क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईडला स्ट्रॉंग हीट केलं की त्याच्यापासून आपल्याला फायनली काय मिळते, तर त्याच्यापासून आपल्याला फायनली बीटा इलिमिनेशन होऊन अल्किन जो आहे तो अल्किन मिळतोय आणि एक अमाइन जे आहे ते अमाइन मिळते, टर्शरी अमाइन. मग इथं हा क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. याला परत आपण काय करतोय, हीट करतोय आणि त्याच्यापासून फायनली आपल्याला हे अल्किन जे आहे ते अल्किन मिळते आणि त्याच्यानंतर हे टर्शरी अमाइन जे आहे ते टर्शरी अमाइन मिळते. आता इथं या क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईडला स्ट्रॉंग हिटिंग केल्यानंतर अर्थातच हे क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड जे आहे ते ब्रेक होतं आणि त्याच्यामधला जो इथं हे जे 3 अल्किल इथिन ग्रुप आहेत, या 3पैकी एक इथिन ग्रुप त्याच्यातून बाजूला होतो. त्यातून एक हायड्रोजन जो आहे तो एक हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि फायनली त्याच्यापासून आपल्याला हे अल्किन जे आहे बीटा इलिमिनेशनचं प्रॉडक्ट CH2 हा अल्किन मिळतो आहे. आणि राहिलेले हे 2 अल्किल ग्रुप इकडचे आणि हा नायट्रोजन आणि त्याचबरोबर हा प्रोपिल ग्रुप असे कंबाईन होतात आणि फायनली त्याच्यापासून आपल्याला हे N, डायइथिल प्रोपेनामाइन हे टर्शरी अमाइन बाय प्रॉडक्ट मिळते. मग इथं मेन प्रॉडक्ट आहे हे आपलं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारं अल्किन की जे बीटा इलिमिनेशनच्या साहाय्याने आपल्याला मिळतं. म्हणून ही इलिमिनेशन रिॲक्शन आहे आणि ती हॉफमन ह्या सायंटिस्टनं शोधून काढलेली आहे. म्हणून ह्या रिॲक्शनला हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर ही झाली दुसरी रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढची चौथी रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती आहे असायलेशन ऑफ अमाइन्स. आता असायलेशन ऑफ अमाइन्स म्हणजे काय, तर असायलेशन ही रिॲक्शन फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शनमध्ये गणली जाते. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन असं सुद्धा याला म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन जे आहे ते सबस्टिट्यूशन करत असतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इथं असिल ग्रुप जो आहे त्या असिल ग्रुपला आपण RCO प्लस या असिल ग्रुपला दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोफाईलनं की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे या असिल ग्रुपला या दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोफाईलनं काय करत असतो, रिप्लेस करत असतो. म्हणून ह्या रिॲक्शनला असायलेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर इथं पहा, इथं आपण हे असायलेशन जे आहे ते असायलेशन करतोय. तर हा जो असिल ग्रुप आहे हा या असिल ग्रुपला एखाद्या इलेक्ट्रोफाईलनं किंवा ज्यावेळी एखाद्या इलेक्ट्रोफाईलला ह्या असिल ग्रुपनं ज्यावेळी रिप्लेस केलं जातं त्या रिॲक्शनला असायलेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. तर ही जी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, रिप्लेसमेंट जे आहे ते रिप्लेसमेंट करत असतो असायलेशन ऑफ अमाइन्समध्ये. मग इथं अमाइनच्या बाबतीत जर असायलेशन रिॲक्शन कॅरिड आउट करायची असेल तर ह्या अमाइनमध्ये असायलेशन आपल्याला कोणत्या अमाइनच्या बाबतीत करता येतं, तर त्याचं डिस्क्रिप्शन खाली इथं दिलेलं आहे. ॲलिफॅटिक
aromatic as well as secondary amines undergoes acylation reaction because they contains replaceable hydrogen atoms. आता ही जी acylation रिॲक्शन आहे मगाशी म्हटलं तसं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईलला असिल ग्रुप जो आहे RCO+ तो रिप्लेस करत असतो. तर अमाइन्समध्ये एस्पेशली जे ॲलिफॅटिक अमाइन्स आहेत, अरोमॅटिक अमाइन्स आहेत आणि त्याचबरोबर सेकंडरी अमाइन्स जे आहेत ते असायलेशन रिॲक्शनच्या अंडर जातात, कारण यांच्यामध्ये हायड्रोजन ॲटम जे आहेत ते हायड्रोजन ॲटम असतात की जे रिप्लेस होऊ शकतात आणि त्याचं असायलेशन होऊ शकतं. टर्शरी अमाइन्समध्ये मात्र हायड्रोजन ॲटम नसल्यामुळे इथं असायलेशन रिॲक्शन टर्शरी अमाइन्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मग इथं या अमाइनच्या बाबतीत असायलेशन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तर मगाशी म्हटलं तसं हा जो असिल ग्रुप आहे RCO+ इलेक्ट्रोफाईल म्हणून, या असिल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडबरोबर आपल्याला काय करावं लागतं, त्या अमाइन्सला कंबाईन करावं लागतं. मग असं कोणतं कंपाऊंड आहे की जे आपल्याला इथं वापरता येतं, तर अमाइन्स ऑन ट्रीटमेंट विथ असिल क्लोराईड. आता हा जो असिल ग्रुप आहे तो असिल क्लोराईडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असिल क्लोराईड म्हणजे RCOCl, कार्बोनिल कंपाऊंडपैकी हे कंपाऊंड आहे. तर या असिल क्लोराईडमध्ये हा असिल ग्रुप आहे किंवा अनहायड्राइड RCOOCOR. तर ह्या अनहायड्राइडमध्ये सुद्धा हे दोन असिल ग्रुप आहेत, एक इकडे आहे एक इकडे आहे, RCO. तर या दोन्हीपैकी कुठल्याही एका कंपाऊंडबरोबर जर तुम्ही त्या अमाइन्सना कंबाईन केलं तर तुम्हाला त्या अमाइन्सचं असायलेशन करता येतं. तर अमाइन्स ऑन ट्रीटमेंट विथ असिल क्लोराईड और अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस लाईक पायरिडीन इट फॉर्म्स करस्पॉन्डिंग अमाइन्स. मग त्याच्यापासून अमाइड्स मिळतात आपल्याला. इथं काय म्हटलं आहे की अमाइन्सला जर समजा असिल क्लोराईड किंवा अनहायड्राइड बरोबर ट्रीट केलं किंवा कंबाईन केलं इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस पायरिडीन, तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, टू फॉर्म अमाइड्स. त्याच्यापासून आपल्याला अमाइड्स मिळतं. मग याची जर रिॲक्शन बघितली तर ही रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. मग रिॲक्शन याची कशी आहे पहा. तर इथं सुरुवातीला हे पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये सुरुवातीला आपण हा घेतो आहे इथिल अमाइन, प्रायमरी अमाइनचं इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे. C2H5NH2 हे इथिल अमाइन आहे, प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल. या इथिल अमाइनला आपण असिल क्लोराईड बरोबर CS3COCl असिल क्लोराईड बरोबर काय करतो आहे, कंबाईन करतो आहे. हे प्रायमरी अमाइन आहे, याला या असिल क्लोराईड बरोबर आपण काय करतो आहे, कंबाईन करतो आहे. मग ज्यावेळी ह्या प्रायमरी अमाइनला असिल क्लोराईड बरोबर स्ट्रॉंग बेस किंवा पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्समध्ये जर कंबाईन केलं तर इथं या प्रायमरी अमाइनमधला जो अमाइन ग्रुप आहे NH2 त्यातला हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन रिप्लेस होतो आणि हा असिल ग्रुप जो आहे तो असिल ग्रुप त्याची जागा घेतो CS3CO आणि त्याच्यापासून तुम्हाला फायनली मिळतं हे C2H5CONHCS3 C2H5CONHCS3 N इथिल ॲसेटामाइड. तुम्हाला अमाइड कोणतं मिळते, N इथिल ॲसेटामाइड. बाहेर पडलेला इथला हा अमाइनमधला हायड्रोजन, इथला हायड्रोजन आणि ह्या असिल क्लोराईडमधला हा क्लोरीन, हे दोन कंबाईन होतात आणि फायनली त्याच्यापासून HCl हे बाय प्रॉडक्ट मिळते. HCl ही इथं काय आहे, बाय प्रॉडक्ट आहे. ही झाली पहिली रिॲक्शन किंवा पहिलं एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण काय करतो आहे, तर अर्थात इथिल अमाइनला असिल क्लोराईड बरोबर पायरिडीनच्या प्रेझेन्समध्ये कंबाईन करतो आहे आणि त्याच्यापासून इथिल अमाइनमधला एक हायड्रोजन रिप्लेस करून CS3CO ग्रुप जो आहे तो इकडं काय करतो आहे, इथिल अमाइनमध्ये ॲड करतो आहे. फायनली तुम्हाला त्याच्यापासून मिळते C2H5CONHCO3 N इथिल ॲसेटामाइड आणि HCl हे बाय प्रॉडक्ट मिळते.
आता अशीच दुसरं एक्झाम्पल जर याचं घेतलं तर याचं दुसरं एक्झाम्पल इथं आहे पहा. याच्यामध्ये दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर इथिल अमाइन घेतलं आहे. हे सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल आहे, इथिल मिथिल अमाइन. इथं पहा हा इथिल ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे. इथं अमाइनमध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत. मग याचं नाव आहे इथिल मिथिल अमाइन. इथं या नावामध्ये मिथिल राहिलेलं आहे. सेकंडरी अमाइनचं हे एक्झाम्पल आहे. सेकंडरी अमाइन आपण इथं घेतलेलं आहे इथिल मिथिल अमाइन. मग या इथिल मिथिल अमाइनला आपण असिल क्लोराईड बरोबर कंबाईन करतोय किंवा ट्रीट करतोय. मग या इथिल मिथिल अमाइनला किंवा ह्या सेकंडरी अमाइनला ज्यावेळी तुम्ही ह्या असिल क्लोराईड बरोबर CH3COCl बरोबर किंवा असिल क्लोराईड बरोबर कंबाईन करताय त्यावेळी या इथिल अमाइनमधला हा जो अमाइन ग्रुप आहे, हा जो अमाइन ग्रुप आहे, या अमाइन ग्रुपमधला नायट्रोजन जो आहे हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन रिप्लेस होतो आणि तिथं हा जो असिल ग्रुप आहे, हा जो असिल ग्रुप आहे तो असिल ग्रुप त्याची जागा घेतो आणि फायनली त्याच्यापासून तुम्हाला इथं काय मिळतं पहा. फायनली तुम्हाला त्याच्यापासून इथं C2H5CO NCH3 ट्वाइस असा NN डायइथिल ॲसेटामाइड जे आहे ते NN डायइथिल ॲसेटामाइड मिळते. आणि बाय प्रॉडक्ट इथला ह्या सेकंडरी अमाइनमधला हायड्रोजन आणि ॲसिटिल क्लोराईडमधला क्लोरीन हे दोन्ही कंबाईन होऊन त्याच्यापासून HCl जे आहे ते HCl इथं बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे इथं या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण सेकंडरी अमाइन वापरलेला आहे. हे सेकंडरी अमाइन आणि त्याच्यापासून आपल्याला हे NN डायइथिल ॲसेटामाइड हे काय मिळते तर NN डायइथिल ॲसेटामाइड हे अमाइड प्रॉडक्ट मिळते. आता इथं ही असायलेशन रिॲक्शन जे आहे ते असायलेशन रिॲक्शन इथं संपते. यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे नेक्स्ट रिॲक्शन ती आहे 5वी, जिला कार्बालामाइन रिॲक्शन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग हे कार्बालामाइन रिॲक्शन काय आहे तर ज्यावेळी ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स क्लोरोफॉर्म बरोबर हीट केले जातात तर त्यावेळी त्याच्यापासून एक बॅड स्मेल असणारं प्रॉडक्ट आपल्याला मिळतं. या बॅड स्मेल असणाऱ्या प्रॉडक्टला आयसोसायनाइड असं सुद्धा म्हटलं जातं. अल्किल आयसोसायनाइड किंवा अरिल आयसोसायनाइड किंवा यालाच कार्बालामाइन असं सुद्धा म्हटलं जातं. मग ही जी रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनमध्ये आपण ॲलिफॅटिक किंवा अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सना क्लोरोफॉर्म बरोबर हीट करतो आणि त्याच्यापासून एक फाऊल स्मेल असणारं किंवा बॅड स्मेल असणारं एक प्रॉडक्ट तयार करतो की ज्याला कार्बालामाइन असं सुद्धा म्हटलं जातं. या रिॲक्शनला कार्बालामाइन रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग याचं डिस्क्रिप्शन कसं आहे पहा. When aliphatic or aromatic primary amines on heating with chloroform, it gives foul or bad smelling product called alkyl or aryl isocyanates or carbalamines. This test is used for detection of primary amines. ही जी टेस्ट आहे ही फक्त प्रायमरी अमाइन्सच्या डिटेक्शनसाठी वापरली जाते, कारण सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स जे आहेत ते सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स ही रिॲक्शन दाखवत नाहीत. सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स कॅनॉट गिव्ह दिस टेस्ट. दॅट्स वाय दिस इज युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ ओनली प्रायमरी अमाइन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किंवा अमाइन्समध्ये प्रायमरी अमाइन्सचा प्रेझेन्स जो आहे तो डिटेक्ट करण्यासाठी ही कार्बालामाइन टेस्ट
जी आहे ती कॅरिड आउट केली जाते. मग याची रिॲक्शन कशी आहे पहा. इथं आपण सुरुवातीला हे प्रायमरी अमाइन घेतोय. हे प्रायमरी अमाइन आहे. या प्रायमरी अमाइनला CsCl3 याचा अर्थ क्लोरोफॉर्म बरोबर कंबाईन करतोय आणि त्याचबरोबर ॲक्वियस अल्कली पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्याबरोबर काय करतोय आपण कंबाईन करतोय. मग ज्यावेळी ह्या प्रायमरी अमाइनला क्लोरोफॉर्म आणि ॲक्वियस अल्कली हे मीडियम वापरून ज्यावेळी आपण कंबाईन करतो त्यावेळी त्याच्यापासून आपल्याला हे RNC आयसोसायनाइड जे आहे ते आयसोसायनाइड मिळतं. इथं हा अल्किल ग्रुप आहे म्हणून हे अल्किल आयसोसायनाइड झालं. आणि त्याचबरोबर थ्राईस KCl प्लस थ्राईस H2O हे बाय प्रॉडक्ट जे आहेत ते बाय प्रॉडक्ट्स आपल्याला इथे मिळत आहेत. आता याचं एक्झाम्पल खाली घेतलेलं आहे पहा. या प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे हे मिथिल अमाइन. हा मिथिल अमाइन जो आहे CH3NH2 ह्या मिथिल अमाइनला CsCl3 म्हणजेच क्लोरोफॉर्म बरोबर ज्यावेळी आणि ॲक्वियस अल्कली बरोबर ज्यावेळी आपण ट्रीट करतो किंवा हीट करतो त्यावेळी त्याच्यापासून आपल्याला CH3NC मिथिल आयसोसायनाइड जो आहे तो मिथिल आयसोसायनाइड मिळतो. त्याचबरोबर थ्राईस KCl प्लस थ्राईस H2O हे बाय प्रॉडक्ट जे आहेत ते बाय प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळतात. मग ह्या रिॲक्शनचा बेनिफिट काय तर मगाशी म्हटलं तसं की फक्त अमाइन्समध्ये प्रायमरी अमाइन्स जे आहेत ते प्रायमरी अमाइन्सच ही रिॲक्शन जी आहे ती ही रिॲक्शन दाखवतात. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स ही रिॲक्शन दाखवत नाहीत. म्हणून ही रिॲक्शन जी आहे ती प्रायमरी अमाइनच्या डिटेक्शनसाठी वापरली जाते. इथं ही पाचवी जी रिॲक्शन आहे कार्बेलामाइन रिॲक्शन ती संपते. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. मग नायट्रस ॲसिड म्हणजे काय तर आपल्या सर्वांना नायट्रिक ॲसिड माहीत आहे. HNO3 मिनरल ॲसिडपैकी एक ॲसिड आहे. ह्या नायट्रिक ॲसिडमधून जर एक ऑक्सिजन तुम्ही रिमूव्ह केला तर तुम्हाला मिळतो नायट्रस ॲसिड. मग एक ऑक्सिजन जर कमी केला तर त्याचा फॉर्म्युला होईल HNO2. HNO2 मग याला नायट्रस ॲसिड असं म्हटलं जातं. तर नायट्रस ॲसिड म्हणजे HNO2. नायट्रिक ॲसिडमधून एक ऑक्सिजन जर रिमूव्ह केला तर आपणाला हे नायट्रस ॲसिड जे आहे ते नायट्रस ॲसिड मिळतं. आता ह्या नायट्रस ॲसिडबरोबर समजा अमाइन्सना रिॲक्ट केलं किंवा कंबाईन केलं तर त्याच्यापासून कोणत्या रिॲक्शन होतात तर डिफरंट अमाइन्स शोज डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन्स विथ दिस नायट्रस ॲसिड. वेगवेगळे अमाइन्स जे आहेत ते वेगवेगळे अमाइन्स ह्या नायट्रस ॲसिडबरोबर वेगवेगळ्या रिॲक्शन्स दाखवतात. मग तुमच्या पुस्तकामध्ये फक्त आणि फक्त जे प्रायमरी अमाइन्स आहेत त्या प्रायमरी अमाइन्सबरोबरचीच रिॲक्शन डिस्कस केलेली आहे. मग प्रायमरी अमाइन्सबरोबर जर समजा आपण ह्या नायट्रस ॲसिडला कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं मग त्याचं डिस्क्रिप्शन पहा. अमाइन्स रिॲक्ट्स विथ नायट्रस ॲसिड अँड गिव्स डिफरंट प्रॉडक्ट्स. मग अशी म्हटलं तसं वेगवेगळे जे अमाइन्स आहेत ते नायट्रस ॲसिडबरोबर कंबाईन होतात आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात. मग जर त्यात ॲलिफॅटिक अमाइन्स घेतले आणि त्या ॲलिफॅटिक अमाइनमध्ये एस्पेशली प्रायमरी अमाइन्स घेतले तर त्यांची रिॲक्शन कशी होते तर ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स ऑन रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड फॉर्म्स ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट which decomposes immediately by water to form alcohol with liberation of nitrogen gas. मग या प्रायमरी अमाइन्सपैकी जे ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स आहेत म्हणजे कोणते तर RNH2. हे जे ॲलिफॅटिक किंवा ओपन चेन असणारे
प्रायमरी अमाइन्स जे आहेत त्या प्रायमरी अमाइन्सना या नायट्रस ॲसिड बरोबर जर कंबाईन केलं तर याच्यापासून तुम्हाला सुरुवातीला ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट जे आहे ते ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट मिळतं. हे ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट किंवा डायझोनियम साल्ट हे अनस्टेबल असल्यामुळं ते काय होतं, टेम्परेचर जसं वाढेल तसं डिकम्पोज होतं पटकन किंवा इमिजिएटली बाय वॉटर, आणि त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल मिळतं. हे जे डायझोनियम साल्ट डिकम्पोज होत असतं त्यावेळी सराउंडिंगमधली हीट ॲब्सॉर्ब करून अर्थातच या डायझोनियम साल्टमधला जो डायझो ग्रुप आहे तो डायझो ग्रुप हा N=N हा त्याच्यातून ब्रेक होतो आणि तो नायट्रोजन गॅस म्हणून त्याच्यातून काय होतो, बाहेर पडतो. राहिलेला जो भाग आहे तो अल्किल ग्रुप बरोबर कंबाईन होतो, वॉटरमधला हायड्रॉक्सिल ग्रुप अर्थात तिथं कंबाईन होतो आणि त्याच्यापासून फायनली तुम्हाला ROH म्हणजेच अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल इथं प्रॉडक्ट मिळतं इन केस ऑफ ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. या ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्सच्या बाबतीत म्हणजे थोडक्यात ह्या ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्सना नायट्रस ॲसिड बरोबर जर कंबाईन केलं तर सुरुवातीला तुम्हाला ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट मिळतं, म्हणजे डायझोनियम साल्ट मिळतं. ते डायझोनियम साल्ट इन्स्टंटली किंवा इमिजिएटली डिकम्पोज होतं बाय वॉटर आणि इट फॉर्म्स अल्कोहोल विथ लिबरेशन ऑफ नायट्रोजन गॅस. मग हे तयार झालेलं डायझोनियम साल्ट जे ते डायझोनियम साल्ट इमिजिएटली काय होतं, डिकम्पोज होतं. टेम्परेचर कंडिशन कमी असते तिथं. मग जसं जसं टेम्परेचर तिथं वाढत जाईल तसं जी टेम्परेचर कंडिशन मिनिमम करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी आपण आईस क्यूब ठेवलेले असतात, त्या आईस क्यूबमुळे तिथं वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन होते टेम्परेचर वाढल्यामुळे अर्थात, आणि हा वॉटर मॉलिक्यूल नंतर त्या डायझोनियम साल्टला ब्रेक करतो. त्याच्यातून नायट्रोजन गॅस जो आहे तो नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो किंवा एस्केप होतो आणि फायनली तुम्हाला ROH अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल ॲज अ प्रॉडक्ट म्हणून तिथं मिळतं. मग याची रिॲक्शन कशी आहे पहा. तर इथं आपण याची रिॲक्शन बघतोय. मग सुरुवातीला आपण घेतलेले हे प्रायमरी अमाइन्स, हे प्रायमरी अमाइन्स आहे RNH2. या प्रायमरी अमाइनला या नायट्रस ॲसिड बरोबर HNO2 नायट्रस ॲसिड बरोबर आपण काय करतोय, कंबाईन करतो. आता हा नायट्रस ॲसिड येतो कुठून, तर इथं रिएजनमध्ये आपण दिलेलं आहे बघा, रिॲक्शनवरती जो इथं बाण आहे त्या बाणावरती आपण खाली म्हटलेलं आहे. हे नायट्रस ॲसिड कसं तयार होतं, तर NaNO2 आणि HCl याचं मिक्सचर जे आहे त्या NaNO2 आणि HClच्या मिक्सचरपासून आपल्याला हा नायट्रस ॲसिड जो आहे तो नायट्रस ॲसिड मिळतो. मग तुमच्याकडे जर नायट्रस ॲसिड नसेल तर डायरेक्ट ह्या प्रायमरी अमाइनला NaNO2 HClच्या मिक्सचरबरोबर कंबाईन करा. टेम्परेचर कंडिशन इथं काय म्हटले पहा, टेम्परेचर कंडिशन ठेवली आहे 0 to 5 डिग्री सेल्सिअस. मग 0 to 5 डिग्री सेल्सिअस किंवा 273 ते 278 केल्विन एवढ्या टेम्परेचरला या प्रायमरी अमाइन्सना नायट्रस ॲसिड बरोबर कंबाईन केल्यानंतर सुरुवातीला त्याच्यापासून आपल्याला मिळतो अल्किल डायझोनियम क्लोराईड किंवा डायझोनियम साल्ट RN2+Cl-. हा डायझोनियम साल्ट किंवा अल्किल डायझोनियम क्लोराईड हे सुरुवातीला मिळतं. वरती डिस्क्रिप्शनमध्ये म्हटलं तसं हे जे ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट हे ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट आहे. तर ह्या डायझोनियम साल्टचं नंतर डिकम्पोजिशन होतं इमिजिएटली बाय वॉटर मॉलिक्यूल. टेम्परेचर जसं वाढेल तसं ह्या अल्किल डायझोनियम क्लोराईडचं किंवा डायझोनियम साल्टचं डिकम्पोजिशन होतं फर्दर, आणि त्याच्यापासून इथं बघा त्याच्यापासून आपल्याला हा फायनली ROH अल्कोहोल जो आहे तो अल्कोहोल मिळतो. त्याच्यानंतर जो नायट्रोजन आहे हा डायझो ग्रुपमधला इथला, हा नायट्रोजन ॲज अ नायट्रोजन गॅस म्हणून इथं एस्केप होतो आणि राहिलेला भाग जो आहे त्यातला तो
HCl म्हणून बाय प्रॉडक्ट कंबाईन होतो आणि फायनली तुम्हाला इथं ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन कंप्लीट झालेली पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात ह्या प्रायमरी अमाइन्सना नायट्रस ॲसिडबरोबर सुरुवातीला हीट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, तर या प्रायमरी अमाइन्सला नायट्रस ॲसिडबरोबर कंबाईन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हे अल्किल डायझोनियम क्लोराईड किंवा ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट मिळते. परत त्या ॲलिफॅटिक डायझोनियम साल्टचं डिकम्पोजिशन होतं इन प्रेझन्स ऑफ वॉटर आणि फायनली त्याच्यातून नायट्रोजन गॅस जो आहे तो नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो आणि तुम्हाला ROH अल्कोहोल जो आहे तो अल्कोहोल मिळतो इथं. अशी ही नायट्रस ॲसिड बरोबरची रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर जर समजा इथं प्रायमरी अमाइन्समध्ये ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्सच्या ऐवजी जर अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स तुम्ही वापरला तर त्या अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सच्या संदर्भात हीच रिॲक्शन जी आहे ती कशी होते तर त्याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. अर्थात बी पार्ट म्हणून पहिल्या पार्टमध्ये आपण ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स बरोबर ह्या नायट्रस ॲसिडला कंबाईन केलं होतं. आता ह्या बी पार्टमध्ये अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सना नायट्रस ॲसिडबरोबर आपण कंबाईन करतो आहे. मग अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सना जर ह्या नायट्रस ॲसिडबरोबर कंबाईन केलं तर त्याची रिॲक्शन काय होते तर त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट्स विथ नायट्रस ॲसिड टू फॉर्म डायझोनियम साल्ट. ह्या अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सना नायट्रस ॲसिडबरोबर जर कंबाईन केलं तर त्याच्यापासून आपल्याला डायझोनियम साल्ट जे आहे ते डायझोनियम साल्ट मिळतं. इट इज स्टेबल ॲट 273 केल्विन टेम्परेचर. 0 डिग्री सेल्सिअसला हे जे डायझोनियम साल्ट आहे अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सपासून मिळणारं ते स्टेबल असतं. मग याची रिॲक्शन बघा. इथं आपण या अरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे ॲनिलीन. ॲनिलीन हे अरोमॅटिक अमाइनचं एक्झाम्पल आहे. इथं ॲनिलीनमध्ये ही बेन्झीन रिंग आहे. या बेन्झीन रिंगला डायरेक्ट हा अमाइन ग्रुप अटॅच आहे म्हणून हे अरोमॅटिक अमाइन आहे C6H5NH2. याला नायट्रस ॲसिडबरोबर इथं आपण कंबाईन केलं HNO2. मग हा नायट्रस ॲसिड मिळतो कुठून तर इथं हा NaNO2HCl याच्याबरोबर आपण याला कंबाईन केलं तर आपल्याला हा नायट्रस ॲसिड जो आहे तो नायट्रस ॲसिड इथं मिळतो HNO2. टेम्परेचर कंडिशन मागं जी वापरलेली तीच आहे सेम 273 ते 278 केल्विन. ह्या ॲनिलीनला नायट्रस ॲसिडबरोबर 273 ते 278 म्हणजे 0 to 5 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला जर कंबाईन केलं तर याच्यापासून तुम्हाला डायझोनियम साल्ट मिळतं की ज्या डायझोनियम साल्टला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असं सुद्धा म्हटलं जातं. ज्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे जे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आहे किंवा साल्ट आहे हे $273 केल्विन टेम्परेचरला किंवा 0 डिग्री सेल्सिअसला काय असतं स्टेबल असतं. आता याचा यूज काय तर याचा यूज जो आहे तो यूज डाय इंडस्ट्रीमध्ये स्पेशली केला जातो. या डायझोनियम साल्टपासून किंवा बेन्झीन डायझोनियम क्लोराईडपासून कपलिंग रिॲक्शन जे आहेत ते कपलिंग रिॲक्शन करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डाईज जे आहेत परमनंट किंवा व्हाईट कलरचे किंवा डार्क इंटेन्स डीप कलरच्या डाईज जे आहेत त्या डाईज तयार करता येतात. डाय इंडस्ट्रीमध्ये हे स्टार्टिंग मटेरियल म्हणून डायझोनियम साल्ट वापरलं जातं आणि याच्यामधला हा जो डायझो ग्रुप आहे या डायझो ग्रुपमधला इकडचा क्लोरीन जो आहे तो क्लोरीन रिप्लेस करता येतो आपल्याला आणि त्याच्याऐवजी तिथं दुसरी कुठलेही कलर्ड कंपाऊंड आपल्याला ॲड करता येतं किंवा कपल करता येतं आणि त्यापासून वेगवेगळ्या ज्या डाईजच्या रिॲक्शन्स आहेत किंवा वेगवेगळ्या डाईजचं प्रिपरेशन आपल्याला करता येतं. अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे दुसरी अरोमॅटिक प्रायमरी अमाइन्सपासूनची ज्याच्यामध्ये आपण डायझोनियम साल्ट तयार करतो ही डाय इंडस्ट्रीमध्ये अत्यंत
महत्त्वाची रिॲक्शन मानली जाते, किंवा असं म्हणा डाय इंडस्ट्रीमधलं जे स्टार्टिंग मटेरियल आहे डायझोनियम साल्ट, त्या डायझोनियम साल्टच्या प्रिपरेशनसाठी डाय इंडस्ट्रीमध्ये मोस्टली ही रिॲक्शन जी आहे ती वापरली जाते. आता इथं ह्या नायट्रस ॲसिड बरोबरच्या ज्या अमाईन्सच्या किंवा प्रायमरी अमाईन्सचे रिॲक्शन जे आहेत ते रिॲक्शन इथं संपतात. परंतु ह्या दोन्ही रिॲक्शनमधलं जे प्रॉडक्ट आहे डायझोनियम साल्ट, त्याच्या सेपरेट रिॲक्शन्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मगाशी म्हटलं तसं हे जे डायझोनियम साल्ट आहे ते स्टार्टिंग मटेरियल म्हणून डाय इंडस्ट्रीमध्ये आणि अदर केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वापरलं जातं टू फॉर्म व्हेरियस ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स, एस्पेशली अरोमॅटिक कंपाऊंड्स जे आहेत अरिल फ्लोराइड्स, त्या अरिल फ्लोराइड्सच्या प्रिपरेशनसाठी या डायझोनियम साल्टचा उपयोग केला जातो. अरिल फ्लोराइड्स म्हणजे काय तर AR-X, बेन्झीन रिंगला डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच असणारं कंपाऊंड किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ बेन्झीन, याला अरिल हॅलाइड असं म्हटलं जातं. तर हे सुद्धा हायली अनस्टेबल असणारे कंपाऊंड्स आहेत. मग याचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला ह्या डायझोनियम साल्टला वापरावं लागतं. तर त्याच्या सेपरेट रिॲक्शन्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. इथं अमाईन्सच्या रिॲक्शन जे आहेत त्या अमाईन्सच्या रिॲक्शन सांगतात. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे रिॲक्शन्स ऑफ अरिन डायझोनियम साल्ट्स, म्हणजे आता जे आपण ह्या रिॲक्शनमधलं प्रॉडक्ट बघतो आहे हे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड किंवा डायझोनियम साल्ट, त्याच्या सेपरेट रिॲक्शन याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रिॲक्शन्स ऑफ डायझोनियम साल्ट और बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडच्या ज्या सेपरेट रिॲक्शन्स आहेत की ज्या एस्पेशली केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात, तर त्या रिॲक्शन्स याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.